इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिकच्या सिडको विभागीय कार्यालयात तब्बल 4 वर्षांनंतर आयोजित करण्यात आलेली प्रभाग सभा आज चांगलीच गाजली. मात्र नागरिकांच्या प्रश्नांवरील चर्चेपेक्षा नगरसेवकांमधील शाब्दिक वाद आणि शिवीगाळ यामुळे सभेचं वातावरण तापल्याचं पाहायला मिळाले. सिडको विभागीय कार्यालयात झालेल्या प्रभाग सभेत प्रभाग क्रमांक 25च्या नगरसेविका साधना मटाले पाणी प्रश्न मांडत असताना यावेळी प्रभाग क्रमांक 29चे नगरसेवक मुकेश शहाणे तसेच प्रभाग 25चे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्या शाब्दिक वाद होऊन दोघांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला आणि हा वाद एवढा वाढला की एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली आणि त्यानंतर सभागृहातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले. उपस्थित अधिकारी आणि इतर लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी करत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. 4 वर्षांनंतर झालेल्या या प्रभाग सभेत विकास कामांपेक्षा नगरसेवकांमधील वादाची अधिक चर्चा रंगली आहे. यावेळी झालेल्या वादाबद्दल नगरसेवक मुकेश शहाणे, नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी सभागृहाची दिलगिरी व्यक्त केली. परंतु समस्या भरपूर आहे. लागून गेले सुद्धा सगळ्यांना सांभाळून घेतलं पाहिजे. त्याचा आमची आवश्यकता राजकारणाचा भाग असतो. राजकारण इलेक्शन होत असतं चांगलं असतं, परंतु कोणाने कुठं काय बोललं पाहिजे हे त्यांनाही कळलं पाहिजे. त्यांनी सुद्धा दिवस मोठ्या आणि सगळ्यांची माफी मागितली. त्यांनी सुद्धा त्यांची दिलगिरी व्यक्त करावं लागेल. सगळ्या आपल्या आया बहिणी सगळ्या महिलांना परत तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करून तुमची मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. मीही माझ्याकडनं दिलगिरी व्यक्त करतो. पहिल्यामध्ये हे निवडणूक काळामध्ये अशा गोष्टींना आणि अशा याला फार महत्त्व दिलं जातं. गेल्या 4-5 वर्षानंतर ही प्रभागाची सभा पहिल्यांदा होते. 2022 मला वाटतं फेब्रुवारी 2022ला आपली मुदत संपली आणि त्यानंतर या सभागृहामध्ये कुठली सभा झाली नाही. आज ही पहिली सभा आहे. 4 वर्षांनंतर झालेल्या प्रभाग सभेत नागरिकांच्या प्रश्नांवर ठोस चर्चा होण्याऐवजी नगरसेवकांमधील वाद चर्चेचा विषय ठरला. आता या प्रकरणावर प्रशासन किंवा महापालिका काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.